काय झालं ग? निंगे मी किती बी काय बी केलं तरी आईचा विचार माझ्या डोसक्यातनं जाईनाच झालाय ग. मी असं कसं मान्य केलं का आई या जगातनं निघून गेली? तिच्या बाबतीत काही पुरावेच सापडले नाहीत ग, नुसतं तिच्या वस्तू सापडल्या एवढंच. निंगे माझी लई मोठी चूक झाली आहे बघ. मी हे कसं मान्य केलं ग? माझं मन सांगतंय का आई कुठेतरी जिवंत आहे ग. कमळे, देव कृपा करू आणि तुझं सगळं म्हणणं खरं ठरो. साईनाथ महाराज की कमळे, कुठे निघालीस तू? आय कमळे, तू लई विचार नको करूस कमळे. बरं ऐका, बाकीची मुलं पण येत आहेत हॉस्टेलमधली मदतीसाठी आणि अन्नपूर्णा आजी आणि राजन काका सुद्धा येत आहेत. मी जरा आतली तयारी बघतो, तुम्ही इथली बाहेरची व्यवस्था बघा. कमळी, कसला विचार करतेस? काय नाही. आईचा विचार करतेस ना? डोंट वरी कमळे, आपलं पोलिसांशी बोलणं झालंय ना, ते सुद्धा पुन्हा शोधणार आहेत आणि आपण सुद्धा शोधूया. हां, तुम्ही वा पुढे, आम्ही थांबतो इथं. आम्ही आहे आतमध्ये. ये. अरे वा, हे बघ आजी बी आल्या. अन्नपूर्णे, आज तू अन्नदानाचा मोठा प्लॅन केला असेल ग, पण ही कामिनी आहे ना, ती तुला कधीच यशस्वी होऊ देणार नाही. तुझा प्रत्येक प्लॅन आता मी उधळून लावणार. कमळी, काय झालं ग? काय नाही आजी, मी म्हणलं होतं की नाही आजी, आजोबा लवकरच बरे होणार. ही बातमी ऐकून लईच आनंद झाला मला. खरं आम्ही घरीच येणार होतो, तुम्ही इथं कार्यक्रम ठेवला, म्हणलं इथंच भेटूया. बरं झालं बघ, ही सगळी यांची कृपा आहे. यांच्या तब्येतीत सुधारणा झाली, आता आणखीन सुधारणा व्हावी म्हणून तर आज आपण इथे पूजा आणि अन्नदान करतोय. काय रे, काय दिसत नाही काय? हा, ए कोण तू? आली आहे मोठी शिकवायला, रस्त्यात मध्ये का उभी राहिली आहेस? फुकटचं जेवायला आली आहेस ना? चल जाऊन तिथे बस. तिथे रस्त्यात काय उभी आहेस? ए एडी बाई आहे, चल आता जेवण सुरू होईल. ए शान्या, चल, शेवटचा दिवस आहे जेवणाचा.